आदरणीय तुकाराम मुंडे भारतीय प्रशासकीय सेवेमधल्या अत्यंत मोजक्या, प्रामाणिक, पारदर्शक आणि निर्भय अधिकाऱ्यांपैकी एक आहेत. आपल्याला माहिती आहे, भारतीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमध्ये ते देशात 20वे आले होते. अतिशय हलाखीच्या परिस्थितीमध्ये शिक्षण पूर्ण करण्याची जिद्द त्यांना त्यांचे आईवडील आणि मुख्यत्वे करून मोठे बंधू भाऊसाहेब आदरणीय अशोकजी मुंडे यांच्याकडनं मिळाली. त्यांची सुरुवात आत्ता विरेशने सांगितलं तसं सोलापुरातनं झाली. नंतर लगेचच बदली धरणी या आदिवासी भागात प्रकल्प अधिकारी म्हणून झाली. तिथून बदली नांदेडला सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून झाली. तिथून बदली नागपूर जिल्हा परिषदेवर CEO म्हणून झाली. तिथून बदली नाशिकला अतिरिक्त आदिवासी आयुक्त म्हणून झाली. तिथून बदली मुंबईला खादी आणि ग्रामोद्योग आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून झाली. तिथून बदली जालन्याचे जिल्हाधिकारी म्हणून झाली. तिथून सोलापूरचे जिल्हाधिकारी, मुंबईला विक्री आणि कर विभागाचे सह आयुक्त, मुंबई मनपा आयुक्त, पुणे महानगरपालिकेच्या PMPLचे व्यवस्थापकीय संचालक आणि आता FDAचे आयुक्त. या सर्व नाही विविध पदांची गरिमा आपल्या कर्तृत्वाने उंचावणारे अधिकारी आहेत तुकारामजी मुंडे साहेब. त्यांच्या कारकिर्दीमध्ये शिक्षकांनी गैरहजर राहण्याचं प्रमाण 10 ते 12% 1% आलं. जायकवाडीचं पाणी जालन्याला पुरवण्याचं रखडलेला 6 वर्षाचा प्रकल्प या भगीरथांनी फक्त 3 महिन्यातच पूर्ण केला. जलयुक्त शिवार योजनेमध्ये 282 गावं घेऊन फक्त 150 कोटीत ते काम मार्गी लावलं आणि ज्या सोलापूरला 400 टँकर लागत असत ती संख्या 30 टँकरवरती आणली. पंढरपूरच्या मंदिर समितीचे अध्यक्ष म्हणून काम करताना त्यांनी फक्त मुख्यमंत्रीच VIP दर्शन घेतील आणि VIPचं दर्शन सुरू असताना वारकऱ्यांची दर्शन रांग थांबवली जाणार नाही असा निर्णय घेतला. त्यामुळे वारीत त्यांचे फोटो डोक्यावर घेऊन लोक चालत असतात. काय बोलू किती बोलू असं होतं. मला असं वाटतं की 1650 साली जगद्गुरू तुकाराम महाराजांचं वैकुंठ गमन झालं असं आपण म्हणतो. तर पुनर्जन्मावरती कोणाचा विश्वास आहे नाही माहीत नाही, पण 1650 साली स्वर्गवासी झालेल्या त्या तुकोबांनी बीडच्या या तुकारामाच्या रूपामध्ये पुनर्जन्म घेतलाय की काय असं म्हणावं असं वाटतं. तुकोबा तेव्हाही पचत नव्हते, आताही पचायला जडच आहेत. कशाबरोबर घेणार तुम्ही? पनीर घेतलं प्रॉब्लेम. प्रशांत आहेर आमचा मित्र म्हणला यांना कुठल्या हॉटेलमध्ये चहाला न्यावं हाही प्रॉब्लेम. तर प्रॉब्लेम नाही, हे सगळे पास झालेले कायदे अत्यंत कर्तव्यनिष्ठतेने अंमलात आणणारे अधिकारी आहेत. आमच्या तुकाराम चित्रपटामध्ये फार सुंदर एक संवाद आहे. तुकोबांची पत्नी म्हणते की तुम्ही नक्की कोणाच्या बाजूनी आहात? तेव्हा जगद्गुरू तुकाराम महाराज म्हणतात, म्हणजे ती म्हणते की तुम्ही त्या विठ्याच्या बाजूनी आहात का माझ्या बाजूनी आहात? तर तुकोबा म्हणतात की मी दुःखाच्या बाजूनी आहे. ते म्हणतात की कवी लोकांचा काळीज हे लोकांची दुःख ठेवण्याचा कोनाडा आहे, तसं या तुकोबांचं काळीज लोकांची दुःख ठेवण्याचा कोनाडा आहे. आणि भ्रष्टाचार्यांरूपी मंबाजी, सालोमालो, रामेश्वर भट्ट यांच्यावरती नाठाळांवरती काठी उगारणारे हे तुकाराम आहेत. त्यांचं या व्यासपीठावरती मनपूर्वक स्वागत. मी आमचे तरुण मित्र विरेश आंधळकर आणि अमित रुके यांना सरांना सन्मानित करण्यासाठी व्यासपीठावर आमंत्रित करतो. अतिशय सुंदर असं सन्मान चिन्ह आहे. सरांचीच त्याच्यावर प्रतिमा आहे आणि जेनझीच्या भाषेमध्ये #अनस्टॉपेबल तुकाराम असं त्याच्यावरती लिहिलेलं आहे. भविष्यवेध ची ही पहिली वैचारिक मैफल आहे. त्याला आमच्या या सन्मान चिन्हाच्या बरोबर